गेल्या अनेक वर्षांपासून खंडन झालेली बेलापूर शनेश्वर मंदिर परिसरातील नवरात्र उत्सव पुन्हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे। गेली 15 वर्षापासून काही कारणास्तव नवरात्र उत्सवाचं खंडन झालं होतं। मात्र हेच कार्य पुन्हा महंत दीपक कैलास वैष्णव शनेश्वर मंदिर जनोद्धार समिती अध्यक्ष यांनी पुन्हा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यास सुरुवात केली आहे। या उत्सवासाठी बेलापूर गावातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून तरी भाविकांनी नवरात्र उत्सवाचा लाभ घ्यावा। शनेश्वर मंदिर 1861 साली ब्रिटिश गव्हर्नर जॉर्ज क्लार्क राणी एलिझाबेथ व्हिक्टोरिया याच्या हस्ते शनी महाराजांची मूर्ती बैरागी कुटुंबास मिळालेली आहे। तेव्हापासून बैरागी कुटुंब शनेश्वर महाराजांची सेवा करतात। आजही गणपती उत्सव, नवरात्र उत्सव, शनेश्वर महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात गावकरी मंडळाच्या सहकार्यानं व शनेश्वर यात्रा कमिटीच्या सहकार्यानं मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे। यावर्षी नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। बेलापूर गावात भव्य मिरवणूक काढून देवीची स्थापना करण्यात आली। तसेच शनेश्वर मंदिर व मंदिर परिसरामध्ये भव्य विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। याविषयी अधिक माहिती दिली महंत दीपक कैलास वैष्णव यांनी। श्रीराम श्री शनेश्वर मंदिर जीर्णोद्धार समिती वैष्णव बैरागी परिवाराकडून मी महंत ही पदवी शनेश्वर महाराजांची गादी स्वीकारलेली आहे। सर्व परिवारांचा मला मोठं योगदान आणि महत्त्वाचा पाठ मिळालेला आहे। त्यामुळे मी सगळ्यांचा आभारी आहे। तसेच शनी महाराजांची गादी चालवताना मी ओंकारेश्वर येथून महादेव आणून येथे स्थापना केलेली आहे। त्याचा भी भरपूर भाविक लाभ घेत आहे। शनी महाराजांची रोज नित्य नियमाने 2 वेळेस आरती होत आहे, गादीचं पूजन होत आहे, महादेवाची पूजन होत आहे, गणपतीचं पूजन होत आहे। तसेच आम्ही लक्ष्मीनारायण मंदिराची सेवा करता नवरात्र उत्सव आमचं जे खंडन झालं होतं ते आम्ही पुन्हा ही सुरुवात करत आहे। आज आम्ही नवरात्र उत्सव जोमात साजरा करतोय। अति आनंद, अति उत्साह, हर्ष होत आहे की आई आमच्या दरबारी पुन्हा येत आहे आणि आम्हाला ही आईची सेवा करण्याची संधी मिळत आहे। जय शनी महाराज, जय दुर्गा माता की, लक्ष्मी माता की, हर हर केशव भगवान की, जय श्रीराम।